नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत तारांकित प्रश्न। मित्रांनो, नेमकी काय प्रश्न हे उपस्थित झाले होते अधिवेशनामध्ये याबद्दलची सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ताजी बातमी आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासंदर्भात विधान परिषद माननीय सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। याबाबत सरकारतर्फे सन्माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्याचप्रमाणे वेतन श्रेणी म्हणजेच पे स्केल, महागाई भत्ता म्हणजेच DA, रजा व इतर भत्ते दिनांक 4 डिसेंबर 2023 यानुसार राज्यभर धरणे आंदोलन हे करण्यात आलेले आहे। तसेच आपल्या संपूर्ण राज्यभरात 83,000 अंगणवाडी सेविका व तितक्याच मदतनीस व 13,000 मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत असून त्यांना कमी मानधन व ते देखील वेळेत मिळत नसल्याने नुकतेच निदर्शनास आलेले आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेळेवर मानधन व त्यात वाढ करण्यासह यांच्या विविध अन्य मागण्या मान्य करण्याबाबत कोणती कारवाई केली किंवा करण्यात येत आहे याबाबत माननीय विधान परिषद सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खालीलप्रमाणे खुलासा केला आहे। नेमकी खुलासा काय केला आहे तोही आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये माहे एप्रिल 2023 पासून वाढ करण्यास शासन निर्णय दिनांक 3/4/2023 अन्वये मान्यता दिली आहे। सदर वाढ विचारात घेऊन माहे एप्रिल 2023 पासून मानधन अदा करण्यात येत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन PFMS प्रणालीद्वारे नियमित वेळेत अदा करण्याची कारवाई करण्यात येते। तसेच अंगणवाडी कर्मचारी यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी संघटनेसमवेत वेळोवेळी बैठक आयोजित करून आवश्यक ती कारवाई करण्यात येते, असे यावेळी महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले। माननीय आदितीताई तटकरे यांच्या या स्पष्टीकरणावर तुमचेही मत काय आहे हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, जेणेकरून बाकीच्यांनाही तुमचे मत कळेल। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही बातमी आहे, अपडेटेड बातमी ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक अपडेटेड नवीन GR आणि बातमीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।